नमस्कार. आज आपण बघणार आहोत चंद्रभेदन प्राणायाम. खूप ऊन तापतंय, बाहेरही गरमी आहे आणि ही गरमी आपल्या शरीरात सुद्धा उष्णता वाढवते. शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे फक्त आपल्याला गरमीची लक्षणं दिसत नाही, तर त्याबरोबर छातीत जळजळ होणे, थकवा येणे, चिडचिड होणे ही मानसिक लक्षणं सुद्धा दिसतात. क्रोध, चिंता ही बरीच लक्षणं शरीरात उष्णता वाढल्यामुळे आपल्याला दिसतात. तर या उष्णतेला थंड करणारा असा चंद्रभेदन प्राणायाम अभ्यास आपण करणार आहोत. आपल्याला गोंधळ असतो, उजवी नाकपुडीने श्वास घेऊ, डावी नाकपुडीने सोडू. तुम्ही जर माझ्यासोबत हा प्राणायाम केला तर तुमचा तोही प्रश्न मिटणार आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण छानपैकी काही टिप्स ठेवलेले आहेत की उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंड करण्यासाठी काय काय करू शकतो. तर खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरू करूया. अभ्यासात सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडत्या आसनात बसायचंय, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. तर डाव्या नाकपुडीने आपण श्वास या ठिकाणी घेतो, कारण ती थंड गुणधर्म तयार करणारी असते, आपल्या शरीरात थंडावा तयार करणारी असते. चंद्रभेदन प्राणायाम हा सुरुवातीला कसा करायचा आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याचा अभ्यास आपण करत गेल्यानंतर पुढच्या टप्प्यात कुंभकासगट कसा करायचा हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर आधी शांत बसा, छानपैकी आपल्या पाठीचा कणा सरळ आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून श्वासाचं निरीक्षण करा, मात्र त्याला कुठलाही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. आता आपल्याला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे 3 वेळेला. टप्प्याटप्प्याने आपण चंद्रभेदन प्राणायाम करतोय. लांब श्वास घ्या दोन्ही नाकपुड्यांनी. 1 2 3 4. श्वास सोडा. 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4. सोडा. 1 2 3 4 5. परत साधारण श्वसन, अगदी नॉर्मल ब्रीथ करा. आता तुम्हाला तुमच्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. या ठिकाणी उजवी आणि डावी नाकपुडी अशी आपण कंट्रोल करणार आहे. तर चंद्रभेदन प्राणायामामध्ये आपण डावी चंद्रनाडी मधून श्वास घेतो. तर मी माझी उजवी नाकपुडी बंद करते आणि डावीने संथ श्वास घ्या. हळूहळू लांब तुमच्या फुफ्फुसात हवा भरायची आहे. 1 2 3 4 5. उजवीने सोडा. हळूहळू लांब. 2 3 4 5 6. आता परत डावीने श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. उजवीने सोडा. 2 3 4 5 6. डावीने घ्या. 2 3 4 5 6. उजवीने सोडा. 2 3 4 5 6 7. आणि साधारण श्वास. आपण 3 आवर्तनं व्हिडिओसाठी केलेली आहेत. तुम्ही 5 आवर्तनापासून सुरू करू शकता. एकदम साधारण श्वसन करा. आता आपण 2 आवर्तनं कुंभकासगट करूया. ज्या वेळेला आपल्याला या सुरुवातीच्या चंद्रभेदन प्राणायामाची सवय होते, त्यावेळेला हळूहळू तुम्ही पुढचा ऍडव्हान्स स्टेज मधले म्हणजे ऍडव्हान्स अभ्यास करू शकतात आणि कुंभकासगट सुद्धा करू शकता. तर आता परत सुरू करूया. डावीने आपल्याला आता एक लांब श्वास घ्यायचा आहे. लांब श्वास सोडायचा आहे.
आता हळूहळू लांब श्वास घ्या. डावीने 1 2 3 4 5. धरून ठेवा. 1 2 3. उजवीने सोडा. 2 3 4 5 6. परत डावीने श्वास घ्या. 1 2 3 4 5. धरून ठेवा. 2 3 4. सोडा उजवीने. 2 3 4 5 आणि 6. संथ श्वसन, एकदम नॉर्मल ब्रीथ. ज्यावेळेला आपण श्वसनाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपली पॅरासिम्पॅथिक सिस्टीम ही उद्दीपित होत असते. आपल्या शरीरामध्ये चेतासंस्था शांत होते. थंड नाडीचा प्रवाह शरीरात चालू होतो. शरीर थंड व्हायला मदत होते. साधारण श्वसन करा. आता छानपैकी दोन्ही हात एकमेकांना घासायचे आणि शांतपणे डोळ्यावर ठेवायचे अशा रीती. आणि स्वतःला शरीरामध्ये शिथिल, शांत आणि उत्साही तुम्ही अनुभव करता आहात. आणि अशा रीतीने आपण चंद्रभेदन प्राणायामाचा अभ्यास सोबत केला आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओ सोबत सुद्धा हा प्राणायाम नक्कीच अभ्यास करू शकता. व्हिडिओच्या शेवटीच्या महत्त्वाच्या टिप्स. उन्हाळ्यात आपण काय काय करणार आहोत, तर उन्हाळ्यात कडक उन्हात जायचं आपण टाळणार आहोत. अतिशय थंड शरीर कसं थंड राहील असा छानपैकी रसयुक्त आहार आपण घेणार आहोत. नंतर भरपूर पाणी पिणार आहोत. त्याचबरोबर अतिशय आपल्याला जाणवत असेल शरीर खूप गरम वाटतंय किंवा खूप लक्षणं आपल्याला उष्णतेचे दिसत आहेत, त्यावेळेला आपण छानपैकी हे असा एखादा टॉवेल किंवा काही असेल घरामध्ये कपडा, तर तो थंड करून त्याच्यावर आपले तळपाय ठेवून छानपैकी पाण्यात बुडवलेला टॉवेल हा तळपायाखाली, डोक्यावर किंवा आपण शरीरात जिथे मांडीवर असा ठेवू शकतो, जेणेकरून आपलं शरीर हे थंड राहायला मदत होईल. तर या आहेत व्हिडिओच्या शेवटच्या टिप. आपण स्वतःला उन्हाळ्यात कसं जपायचे आणि उन्हापासून संरक्षण कसं करायचे त्यासाठीचा छानसा प्राणायाम आपण बघितला. आणि हा कंप्लीट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. भरपूर मेहनतीने आपण बनवतोय, शेअर करतोय आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या.